मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये शिवसेनेला एक राज्यमंत्रीपद मिळालेलं आहे। आता त्यावरूनच धुसफूस सुरू झाली आहे। आम्ही 7 मग आमच्या वाट्याला एकच मंत्रिपद का, यावरून कुरबुरी सुरू झाल्यात। मैं प्रतापराव गणपतराव जाधव ईश्वर की शपथ लेता हूं। शिवसेनेच्या प्रतापराव जाधवांनी मोदींच्या मंत्रिमंडळात शपथ घेतली। पहिल्यांदाच प्रतापराव जाधव हे मंत्री झालेत। त्यांच्याकडे स्वतंत्र कार्यभार राज्यमंत्रीपद सोपवण्यात आलंय। मात्र आता यावरूनच ठिणगी पडली आहे। 16 खासदार असलेल्या तेलुगू देसमला एक कॅबिनेट तर एक राज्यमंत्रीपद देण्यात आलंय। 12 खासदार असलेल्या जेडीयूला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद देण्यात आलंय। 5 खासदार असलेल्या चिराग पासवानांना कॅबिनेट मंत्री करण्यात आलंय। तर 3 खासदार असलेले संयुक्त दलाचे कुमारस्वामीही कॅबिनेट मंत्री झालेत। एवढंच नाही तर एकच खासदार असलेल्या बिहारमधील हिंदुस्तानी आवामी मोर्चाचे जीतनराम मांझी हे सुद्धा कॅबिनेट मंत्री झालेत। पण 7 खासदार असलेल्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला केवळ एक राज्यमंत्रीपद देण्यात आलंय। यावरूनच आता शिंदे गटात खदखद सुरू झाली आहे। या शपथविधीमध्ये शिवसेना पक्षाला आम्ही अपेक्षा करत होतो की शिवसेना पक्षाला कॅबिनेट मंत्रीपद मिळेल, परंतु ज्या पक्षाचा एक खासदार निवडून आला त्या पक्षाला कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं। खरं तर शिवसेना पक्षाचे 7 खासदार आले। एकूणच महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाने 28 जागा लढवल्या, शिवसेनेने 15 जागा लढवल्या। 28 जागेमध्ये भारतीय जनता पक्षाचे 9 खासदार निवडून आले आणि शिवसेनेचे 7 खासदार निवडून आले। आमची अपेक्षा होती की शिवसेना पक्षाला एक कॅबिनेट मंत्री आणि एक राज्यमंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती। ठाकरे गटानंही याच मुद्द्यावरून शिंदेंना डिवचण्याची संधी सोडली नाही। अजित पवारांच्या वाट्याला तर भोपळा आहे आणि दुसरे जे आहेत नकली शिवसेना त्यांच्या तोंडावरती एक राज्यमंत्रीपद फेकलेलं आहे। अर्थात आयुष्यभर जर कोणी गुलामीच करायचं ठरवलं असेल आणि या गुलामांना वापरून महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान हा पायदळी तुडवायचं ठरवलं असेल ईस्ट इंडिया कंपनी गुजरातने, तर हे तुडून घ्यायला तयार असतील। राऊतांची ही टीका जिव्हारी लागलेल्या शिंदे सेनेनं राऊतांना उत्तर दिलंय। आम्ही डिमांड करणारे पैकी नाही, आम्ही मागणाऱ्यातले नाही, तर जे हवं ते ठोकून मागून घेऊ असं म्हणत शिरसाटांनी एक सल्लाही दिलाय। त्यांच्याकडे आम्ही लक्ष देत नाही, दुर्लक्षित करतो आम्ही। त्यांना काय इतरांचं वाकून पाण्याची सवय झालेली आहे। आम्हाला काय मिळालं काय नाही मिळालं त्याच्यात तुम्हाला काय करायचं। तुम्ही जेव्हा सत्तेत होता त्या टायमाला तुम्हाला मिळालं होतं ते अवजड खातं। ते खातं कसलं आहे कुणाला कळालं का महाराष्ट्रातल्या जनतेला? पण कॅबिनेट आहे आमचा अवजड खात्याचा मंत्री आहे। शिवसेना प्रमुखाचे अवजड खातं नाही, ते अवघड खातं आहे। त्याचे मंत्री कोण? मनोहर जोशी। असे अनेक वेळाला त्याच खात्याला रिपीट करत गेलेले होते। यांना कधीही खातं सुद्धा बदलून दिलेलं नाही आणि त्यावेळेला यांची सगळ्याची दातखळी बसली होती आणि आज हे वाकून पाहून आम्हाला आमच्यावर टीका करायला चाललेत। आम्ही डिमांड करणाऱ्या पैकी नाही, आम्हाला जे पाहिजे असेल मग ठोकून आम्ही ते घेऊ शकतो। लोकसभेची निवडणूक संपते न संपते तोच राज्यात विधानसभा निवडणुकांचं वारं वाहू लागलंय। शिंदेंच्या शिवसेनेला केंद्रात मिळालेलं एकच राज्यमंत्रीपद आणि राष्ट्रवादीला मिळालेला भोपळा हे चित्र पाहता केंद्रातल्या मंत्रिपदाप्रमाणेच विधानसभेतल्या जागा वाटपांमध्येही हिशोब होणार असंच दिसतंय। पिंपरीहून सूरज कसबेसह देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, मुंबई।